आजी नेहमी म्हणायची तर होळीच्या दिवशी जर आपण 1 कप किंवा 1 ग्लासभर चिंचेचं पन्हं पिलं तर पूर्ण उन्हाळाभर आपल्याला उन्हाळीही लागत नाही. आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने खानदेशामध्ये अगदी आवर्जून नैवेद्य दाखवला जातो होळीला, तो म्हणजे चिंचेचं पन्हं आणि त्यासोबत शेवाळ्या आणि फुंके असा नैवेद्य आमच्याकडे अगदी पारंपरिक पद्धतीने दाखवला जातो. तर चिंचेचं पन्हं कसं बनवायचं ते आता बघूया. त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी 1 कप चिंच घेतली. 1 कप चिंचसाठी आपण इथं बरोबर मी 1 कप गूळ घेते. आता आपली चिंच कितपत आंबट आहे त्यानुसार आपण गुळाचं प्रमाण जास्ती कमी करून घेऊ शकतो. आता माझी चिंच अगदी आंबट असल्यामुळे मी बरोबर अगदी सेम प्रमाणात मी दोघीही वस्तू घेतल्या आहे. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण हे 2 कपसाठी आता 3 कप पाणी आपण घालणार आहोत. आपण पाण्याचं प्रमाण देखील कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही. लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून लगेच याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं यांना दोघांना अगदी छान भिजून देणार आहोत. गूळ तर आपण विरघळला तर लगेचच विरघळतो, पण चिंच देखील आपल्याला अगदी छान अशी भिजू द्यायची. 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल गूळ देखील अगदी छान असा विरघळला आहे आणि त्याचबरोबर आपली चिंच देखील अगदी छान अशी भिजून तयार झाली. त्यामुळे चिंचेचा गर अगदी छान असा निघतो आणि आपल्या अजिबात चिंचही वाया जात नाही. तर मी याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यानंतर आपण हाताच्या सहाय्याने, जर आपल्याला हाताने आवडत नसेल, पावभाजी मॅशरने डायरेक्ट मॅश करून घेतलं तरी काही हरकत नाही. पण आता मी हाताने व्यवस्थित चोळून अगदी छान चिंच हे गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याचा गर हा व्यवस्थित काढून घेते. अशा पद्धतीने जर आपण करून घेतलं ना, अगदी छान अशी घट्टसर आपली जी पन्हं असतं आपलं चिंचेचं ते अगदी छान असं तयार होतो. म्हणजे जो संपूर्ण गर असतो चिंचेचा तो अगदी व्यवस्थित आपल्याला निघतो. आज आमच्या काही खानदेशा भागामध्ये अगदी आवर्जून चिंचेचं पन्हं हे अगदी अनियमितपणे बनवलं जातो. तर बघू शकाल मी पूर्णपणे ते व्यवस्थित मिक्स करून घेतले. लेस आपण एक दुसरं पातेलं घ्यायचं, त्याच्यावरती चाळणी ठेवून हा गर चिंचेचा आपण पूर्णपणे व्यवस्थित गाळून घेणार. जो काही चिंचेचे चिंचोखे आहे त्या निघतील, पुन्हा बिया निघतील, पुन्हा आणखी गुळातली घाण देखील या पद्धतीने निघून जाईल. आता मी संपूर्ण हे पानं हे गाळून घेतले. त्यानंतर याच्यावरती पुन्हा आपण अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा याला आणखी धुवून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी आता हे छान असं पन्हं आपण तयार करून घेतलं. ह्या पन्हाला आणखी आपण फोडणीही देऊन घेणार आहोत. जर आपण ह्याच पद्धतीने पन्हं बनवून ठेवलं तर महिन्यांपर्यंत टिकतं आणि ज्यावेळेस आपल्याला प्यावंसं वाटेल त्यावेळेस जर आपण अशा पद्धतीने बनवलेलं राहील, फ्रीजमध्ये अगदी भरपूर दिवस टिकतो. लगेच आपण काढून त्याला पिऊन घेऊ शकतो. पन्ह्याला फोडणी देण्यासाठी साईडला गॅसवरती मी आता पातेलं हे गरम करून घेतले. पातेलं गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप आपण आता मिक्स गरम करून घेणार. या तुपाच्या जागेवरती आपण तेलाचा वापर करून घेऊ शकत नाही, फक्त तुपाचाच वापर करा. तूप हे छान तापल्यानंतर लगेच याच्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे हे घालणार आहोत. जिरेमुळे देखील आपल्याला ताप हा येत नाही, म्हणून आपण अशा पद्धतीचे संपूर्ण पदार्थ हे घालतोय. तर लगेच याच्यामध्ये जिरं अगदी छान फुलून झाल्यानंतर लगेच आपण जे चिंचेचं पन्हं करून घेतलं आहे ते आता यामध्ये संपूर्ण घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार. कुठलाही गोळाचा पदार्थ म्हटलं म्हणजे आपण अगदी थोडंसं मीठाचा वापर करत असतो, पण इथं आपलं रेग्युलर मीठ न वापरता इथं मी काळं मिठाचा वापर करते. यामुळे खूप छान अशी चव आपल्या पन्ह्याला येते. लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर मंद आचेवरती फक्त 1 उकळी आपण येऊ देणार आहोत. जर तुम्हाला आणखी थोडं घट्टसर आवडत असेल, प्रत्येकाची आवड ही वेगळी असते, तर घट्टसर आवडत असेल तर थोड्या वेळ आणखी 2 ते 3 मिनटं तुम्ही एकसारखं चमच्याने ढवळत अगदी छान याला उकळून घ्या. त्यामुळे खूप छान असं आपलं पन्हं हे तयार होईल. नक्की तुम्ही या पद्धतीने पन्हं हे करून बघा. अगदी चविष्ट असं आपलं पन्हं हे तयार होतात. लहान मुलं देखील अगदी आवडून पितील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर मी आता फक्त 1 उकळी येऊन लगेच गॅस हा बंद करून देणार आहे. जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी थोडं गार झाल्यानंतर लगेच मी ग्लासमध्ये तुम्हाला काढून दाखवलं. अगदी परफेक्ट असं आपलं चिंचेचं भरपूर दिवस टिकणारं असं गुणकारी अगदी छान असं आपलं चटपटीत आंबट गोड असं चिंचेचं पन्हं हे तयार आहे.